तर जीवन हे असं एकसंध एक रस असलं पाहिजे. हे सगळं जगणं जे आहे ना ते असं तुम्हाला एक समग्र दृष्टिकोनातून पाहता आलं पाहिजे. बरोबर. आणि असा समग्र दृष्टिकोन देणारा एकमेव पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय. माणसं ज्ञानेश्वरी छापतात ती बारक्या टाईपमध्ये का नाही छापायची, तर तरुण नाही वाचणार असं गृहीत धरून बरोबर. आणि याच वयाची वाचतील असं. मी साधा प्रश्न असा विचारतो की ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांचं ते लिहिताना वय किती होतं, ते कशा पद्धतीने अडॅप्ट व्हायचं, आपल्यात त्यासाठी बदल घडून आणायचा तो किती, तर जेणेकरून आपला मूळ गाभा जो आहे ना त्याला धक्का लागता कामा नये. बरोबर आहे. बरोबर. बाकीच्या गोष्टी बदलायला काहीच हरकत नाही की ज्याचा खरोखर मूळ याच्याशी संबंध नाही. तुम्ही म्हटलं ते 100% होईल की वारकरी संतांनी वारकरी संप्रदायानं नेहमीच समतेची शिकवण दिली आहे. मी कुठल्याही संताचा अभंग घ्या, त्यात कुठेही तुम्हाला दुसऱ्यांचा द्वेष करा वगैरे वगैरे असं, हा अन्यायाचा प्रतिकार करा असं असेल, कुठलाही समाज घ्या, कुठल्याही काळातला घ्या, कुठल्याही ठिकाणचा घ्या, कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट करता येत नाही आणि समाजाला सगळ्याच गोष्टींची आवश्यकता असते. जाती व्यवस्था ही एक अर्थव्यवस्था आहे, हे आपल्या कम्युनिस्टांना देखील नीट कळलं नाही. मार्क्सच्या अभ्यासाकडनं करिता देवार्चन, घरा आले संतजन, आणि त्याच वेळेला संत आले तुमच्या घरात, काय करावं, देव सारावे परते, संत पूजावे आरते. सस्पेंड करा, थांबवा पूजा, आणि आधी संतांचं स्वागत करा. बरोबर आहे. एवढं संतांचं महत्व आहे. म्हणजे नामदेव महाराज सुद्धा स्वतःला संत नाही समजत म्हणून नाही. घेत, नाही म्हणून घेत. मी हे केवढं मोठेपण आहे. म्हणून त्यांनी ते पत्करलं की हो, मी विठ्ठल हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र या तिन्ही प्रांताचं सामुदायिक दैवत आहे. बरोबर आहे. आणि पुढे तमिळनाडूत सुद्धा गेलेले आहे. महाराष्ट्र दर्शन जर तुम्हाला इतरत्र न फिरता घ्यायचं असेल तर तुम्ही पंढरपूरला आषाढीच्या वेळेला जा. बरोबर. तुम्हाला सगळ्या ठिकाणचे लोक सगळ्या दिशांनी आलेले तिथे दिसतील. संतांच्या वाङ्मयामुळं महाराष्ट्रामध्ये प्रमाण मराठी भाषा निर्माण झाली. नमस्कार. आरसपाणी पॉडकास्टमध्ये आपण आषाढी वारीवर गप्पा मारतोय आणि आषाढी वारीचा इतिहास, आषाढी वारीचं महत्त्व, विठ्ठलाचं महत्त्व असं सगळं आपण संत साहित्याचे अभ्यासक मोरे सरांकडनं समजून घेतोय. पहिल्या भागाला आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरांनीसुद्धा आपल्याला वारीचं महत्त्व वेगवेगळ्या दृष्टीतून, कृष्णाचं महत्त्व, कृष्णाची सगळी जी काय रचना आहे किंवा कृष्णाचं जे जीवन आहे त्याच्या अनुषंगानं वारीची झालेली रचना हा एक नवा दृष्टिकोन आपल्याला पहिल्या भागामध्ये सांगितलेला होता. आता ह्या भागामध्ये आपण वारीतलं काही महत्त्व आणि आषाढी आणि पंढरपूरचा काही इतिहास ह्याच्यावर दृष्टिक्षेप टाकणार आहोत आणि सरांशी त्या विषयावर आपण बोलणार आहोत. खरं तर वारी हे लोकशिक्षणाचं एक विद्यापीठ आहे असंच त्याच्याकडं बघितलं जातं. पण आधुनिक काळात एक आव्हानंसुद्धा आहेत. नव्या पिढीचा त्याच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन किंवा आत्तासुद्धा वारीला भक्तिभावानं जाणाऱ्यांची संख्या जेवढी मोठी आहे तेवढे एक इव्हेंट म्हणून जाणाऱ्यांची तरुण पिढीची सुद्धा संख्या वाढत चाललेली आहे एक प्रकारे. तर हे सगळं चित्र भविष्यात वारीसाठी काय एक वेगळी दिशा निर्माण करणारा असेल का, आणि तरुणांनी वारीकडं कसं बघितलं पाहिजे? खरं तर हा जो भेद आहे ना, म्हणजे आपल्याकडे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की परंपरेमध्ये वैदिक परंपरेमध्ये जसे 4 वर्ण तसे 4 आश्रम ठरलेले होते. बरोबर. मग शिक्षणाचा म्हणजे अध्ययनाचा म्हणूयात आपण ब्रह्मचारी, मग गृहस्थ म्हणजे संसार प्रपंच करायचा वगैरे वगैरे तो पुढचा, नंतर वानप्रस्थ, वनात जायचं बरोबर. वानप्रस्थ आश्रमात पत्नीला घेऊन बरोबर जाण्याची सोय आहे म्हणजे. बरोबर. आणि चतुर्थ म्हणजे संन्यास, सर्व संघ परित्याग करून एकट्यानेच उरलेलं आयुष्य कंठायचं, असं एक स्ट्रक्चर होतं. आता ते प्रत्यक्षात किती प्रमाणामध्ये पाळलं जात असेल माहीत नाही, परंतु तसे करणाऱ्या लोकांची आपल्याकडं नावं आढळतात. म्हणजे उदाहरणार्थ तर ही माणसाच्या जगण्याची जी विभागणी आहे ती प्रॅक्टिकल कारणासाठी त्यांनी सांगितली की बाबा आपल्याला शिक्षणासाठी हे करावंच लागतं, म्हणजे काही काळ द्यावाच लागतो, त्याला वाहून घ्यावं लागतं. नंतर परत गृहस्थाश्रमात काही कर्तव्य असतात समाजाच्या प्रती, आपल्या पूर्वजांच्या प्रती. मग नंतर समजा मुलं बाळं असतात त्यांच्या संदर्भात, त्यामुळं तिथं त्यासाठी काही वेळ द्यावा लागतो, काही कर्म करावे लागतात. हे सगळं खरं आहे, तो मुद्दा नाही.
पण प्रत्यक्षात आपण जेव्हा थोडासा विचार करूयात ना, तेव्हा असं लक्षात येतं की आपल्याला ही एक 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 व्यवस्था आहे म्हणजे, आणि ती सोयीची आहे. पण त्याला जर तुम्ही चिकटून बसलात तर त्याचा अर्थ काय होईल? त्याचा अर्थ असा होईल की उदाहरणार्थ एकदा तुम्ही गृहस्थाश्रमात प्रवेश केला की मग तुम्ही ज्ञान मिळवलं तर पूर्ण थांबवायचं का हो? नाही, बरोबर आहे. नाही, ज्ञानसाधना ही निरंतर चालणारी साधना आहे ना. तीच गोष्ट अशी आहे की समजा तुम्ही शिकताय, म्हणजे शिकणाऱ्या मुलांनी काहीच करायचं नाही का बाकीचं ते सोडून? असं होत नाही. हे एक कृत्रिम विभागणी आहे जीवनाची. तर जीवन हे असं एकसंध एकरस असलं पाहिजे. बरोबर आहे. आणि म्हणून मग वारकरी संप्रदायामध्ये उदाहरणार्थ संन्यासाला स्थान नाही. बरोबर आहे. बरोबर आहे. आणि हे मग तो लहान मोठा कुणीही जरी असला तरी त्याला याच्यामध्ये सारखं स्थान असतं. ही जे माणसाच्या जीवनाकडे पाहण्याची जी प्रक्रिया आहे ना, तीच वेगळ्या पद्धतीने यांनी मांडली. त्याच्यामुळं तरुण पिढी आपण असं म्हणतो की नाही, हे बरोबर आहे. अलीकडच्या काळात कसं झालं माहिती आहे का? आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, हे आत्ता आपण JN-Z वगैरे वगैरे हे अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्यात मीडियाचा बराच हात असतो. बरोबर आहे. तर हा शब्दप्रयोग आला, आपल्याकडं नव्हतं. JN-Z वगैरे हा नेपाळमधल्या पोरांनी काहीतरी केलं, तिथपासून तो आपल्याकडं आला झाला आणि सगळे लोक त्या भाषेत बोलायला लागले. त्याच्याही पूर्वी मी तुम्हाला सांगतो, म्हणजे खूप जुनी गोष्ट आहे, 50-75 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, म्हणजे 50 तर नक्कीच. मला वाटतं मनोहर साप्ताहिकाने तो शब्द रूढ केला, तरुणाई. म्हणजे नेमकं काय? तर एक विशिष्ट समूह असतो, त्याला टार्गेट करायचं. बरोबर. हे सगळ्याच लोकांचं चाललेलं असतं बघा. म्हणजे त्याच्यात राजकारणी अपवाद नाहीत, मीडियावाले अपवाद नाहीत वगैरे वगैरे. पण प्रत्यक्षात आपण बघतो ना की हे सगळं जगणं जे आहे ना, ते असं तुम्हाला एक समग्र दृष्टिकोनातून पाहता आलं पाहिजे. बरोबर. आणि असा समग्र दृष्टिकोन देणारा एकमेव पंथ म्हणजे वारकरी संप्रदाय. अशा कुठल्याही प्रकारच्या भेदभावाला जागा नाही. म्हणजे जे भेदभाव करतो आपण ते प्रॅक्टिकल असतात. बरोबर. म्हणजे कोणते भेदभाव की बाबा तरुण माणसाकडनं जास्त आपण काही कामाची अपेक्षा करतो, हे बरोबरच आहे ना. बरोबर. वृद्ध माणसाला जर तुम्ही बसा, मी तुम्हाला आणून देतो, हे ठीक आहे. पण त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही असं सांगायला लागला की नाही याने एवढंच करायचं, त्याने तेवढंच करायचं, तर ही डिव्हिजन मान्य नाही. त्यामुळं तरुणांनी कुशाला आलंच पाहिजे ना, का नाही? हा जो मुळातला मुद्दा आहे ना, तो इतका चुकीचा आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की आपल्याकडच्या काळात, आपल्याकडे सुद्धा मधल्या काळामध्ये काय एक कल्पना निर्माण केली लोकांनी की परमार्थ करायचा म्हणजे कधी करायचा? निवृत्त झाल्यानंतर करायचं. त्या चिमी जोशींनी एका कथेमध्ये, चिमणराव ज्ञानेश्वरी वाचतात बरं का, फार चांगली कथा आहे. तर चिमणराव निवृत्त झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचायला लागली. म्हणजे हे विडंबन आहे एक प्रकारचं, की आपल्याकडचं जो एक मध्यमवर्गीय ॲटिट्यूड असतो की नाही, की बाबा ह्या गोष्टी नंतर करायच्या असतात. तर मग झालं काय, ते दुकानात जातात पुस्तकांच्या, विचारतात की मला ज्ञानेश्वरी पाहिजे विकत घ्यायला, म्हणजे वाचायची, पारायण करायचं का? तो दुकानदार म्हणतो की तुम्हाला मोठ्या टाईपचीच लागेल ना. म्हणजे माणसं ज्ञानेश्वरी छापतात ती बारक्या टाईपमध्ये का नाही छापायची? तर तरुण नाही वाचणार असं गृहीत धरून. बरोबर. आणि याच वयाची वाचतील असं. मी साधा प्रश्न असा विचारतो की ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, संत ज्ञानेश्वर महाराज, त्यांचं ते लिहिताना वय किती होतं? सगळे सांगतात की ते 16 वर्षांचे होते. 16 वर्षांचे. आणि मग तुम्ही जेव्हा ज्ञानेश्वरी वाचता निवृत्त झाल्यानंतर, तेव्हा ते उलटं करता. 61. एकावर 600 ऐवजी 6वर 1. चुकीचा दृष्टिकोन आहे. किंबहुना हा दृष्टिकोन चुकीचा आहे हे वारकरी संप्रदायाने सांगितलेलं आहे, दाखवून दिलेलं आहे, लक्षात घ्या. त्यामुळे असं काही नसतं ते. तर तरुणांना चांगलं स्थान आहे. उलट याच वयात खरं तर कसं असतं की तरुणामध्ये एनर्जी असते. मग ती एनर्जी सगळी तुम्ही बाकीच्या कामाला वापरणार आणि तुम्ही परमार्थाकडे कधी वळणार? उदाहरणार्थ की एनर्जी संपल्यानंतर. मग कसा चांगला परमार्थ होणार? किंवा ज्या वयात चांगला प्रपंच करत असतो तेच वय चांगला परमार्थ करायला सुद्धा योग्य असतं, असा हा दृष्टिकोन आहे. आणि तो संतांनी पहिल्यापासून तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे अगदी उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी सोहळ्याचं वर्णन आहे ना, नामदेवांनीच केलेलं आहे. तर तुम्ही तिथं बघता की त्या समाधी सोहळ्याची तयारी करण्यात आग्रभागी कोण होती? नामदेवांची लहान मुलं होती अहो. बरं. की जी वयाने काहीतरी 15-20 वगैरे या दरम्यानची असतात त्या काळात. तर ते आहेत पार्टिसिपंट सगळं. म्हणजे असं वाटत नाही की ती लहान आहेत, मग यांनी कशाला इथे यायचं, ह्या मोठ्या लोकांचा
आणि समाधी वगैरे घेणं तर ते फारच हां गंभीर प्रकरण झालं. नाही असं ते आले, त्यांनी तिथं त्यांच्या वयाला साजेल अशी कामं केली, मग झालं. वारीचं जे इव्हेंटीकरण तरुणांच्या हो माध्यमातून हो होतंय हो हो हो. त्याकडे आपण कसं नाही बघितलं नाही, पाहिजे? इव्हेंटीकरण ही अलीकडच्या काळातली गोष्ट आहे. आणि कसं आहे की समाज बदलत असतो आणि त्या बदलांना जो पचवू शकतो, रिचवू शकतो, तो टिकतो. त्याला काही पर्याय नाही, म्हणजे त्याला ॲडॅप्ट होणं म्हणतो आपण बरोबर. बदलांना. तर ते कशा पद्धतीने ॲडॅप्ट व्हायचं, आपल्यात त्यासाठी बदल घडून आणायचा, तो किती, तर जेणेकरून आपला मूळ गाभा जो आहे ना त्याला धक्का लागता कामा नये. बरोबर आहे, अगदी बरोबर. बाकीच्या गोष्टी बदलायला काहीच हरकत नाही की ज्याचा खरोखर मूळ याच्याशी संबंध नाही. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो की विशेषतः धर्मक्षेत्रातले जे लोक आहेत ना, ते बदल घडवून आणणारे स्वतः शक्यतो तयार नसतात, प्रयत्न बरोबर करतात आहे. किंवा नको. आता एक साधा मुद्दा आहे की आपल्याकडे पूर्वीच्या काळामध्ये इलेक्ट्रिसिटी नव्हतीच मुळात. नव्हती. ती आली. इलेक्ट्रिसिटीनंतर काय आलं आपल्याकडे, स्पीकर नावाची गोष्ट आली. आली. आता वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार जे होते ना, किंवा सगळ्याच लोक त्या काळाचे, जेव्हा स्पीकर नव्हतं तेव्हा ते स्पीकरशिवाय बोलायचे, लाऊडस्पीकरशिवाय, माईकशिवाय, आणि ते लोकांच्यापर्यंत पोहोचायचं. तेवढा मोठा आवाजही ते निघायचा आपोआप, किंवा प्रयत्नपूर्वक ते लोक काय करायचे ते करायचे. आता ज्या वेळेला आपल्याकडे स्पीकर इंट्रोड्यूस झाला, म्हणजे आय मीन माईक इंट्रोड्यूस झाला, त्यावेळेला सभा संमेलनं, राजकीय प्रचारसभा, अमुक तमुक, याच्यात तो सहजपणे आला. तिथं काही कोणाला त्याचं ऑड नाही वाटलं. संप्रदायातल्या लोकांना प्रश्न पडला की कीर्तन करायचं का याच्यावरती, आपण हे आपल्यात बसतं का. तर सुरुवातीला काही मंडळी, महाराज मंडळी नको म्हणत होती. आणि हे फक्त धर्माच्या पुरतं असं नाही, धर्मात तुम्हाला जास्त दिसतं. मी तुम्हाला सांगतो, ध्वनिमुद्रणाची कला म्हणजे रेकॉर्डिंग ज्यावेळेला आली ना पहिल्यांदा, तेव्हा ही जी गायक मंडळी होती वेगवेगळ्या घराण्यातली, ती तयार नव्हती सुरुवातीला रेकॉर्डिंग करून बरोबर. स्वतःचं. लोकांना बदल नको असतो, हळूहळू पुढे आले. परिवर्तन नको असतं. आणि अल्लादिया खा साहेब तर नाहीच, त्यांनी शेवटपर्यंत हे लागून दिलं आपल्याला, नाहीच करायचं म्हणते. आता हा प्रश्न असतो, ते रिजिड असतात लोक. तर तसं संप्रदायातल्या महाराजांनी सांगितलं की नाही, आम्हाला नाही करायचं. मग हळूहळू ते वाढत गेलं. मग काही लोकांनी घेतलं, मग त्यांचं बाकीचे लोक घ्यायला लागले. आता तुम्हाला असं कुठंच दिसणार नाही की कीर्तन चालू आहे आणि ते बिन स्पीकरचं आहे. नाही नाही, आता आणि नाही. प्रॅक्टिकल मुद्दा आहे. तुमच्या कीर्तनाला लाखो हजारो लोक असतात, म्हणजे लाखो कदाचित अतिशयोक्ती वाटेल, पण नाही. म्हणजे उदाहरणार्थ माऊलीच्या पालखीचा शेवटचा मुक्काम जो असतो ना, पंढरपूरच्या अलीकडचा वाखरी, ते सगळ्या पालख्या असतात. सगळे असते, सगळे. तर त्या माऊलीच्या पालखीकडे फार मोठं कीर्तन होतं त्या काळामध्ये. म्हणजे मी स्वतः 2दा कीर्तन केलं तिथे बरं. त्या सोहळ्यामध्ये. तर तिथं तुम्ही कल्पनाच करू शकत नाही, बिन स्पीकरचा लोकांच्यापर्यंत आवाज जाईल म्हणून. जाईल म्हणून. मग त्याने नुसतं बघत राहायचं गाव. त्यामुळे ज्या उपयुक्त गोष्टी आहेत, सुधारणा आहेत, तंत्रज्ञान आहेत, ते घेतले पाहिजे आपण. मुद्दा आपण त्याच्या आहारी जाता कामा नये. बरोबर. तंत्रज्ञानाच्या आहारी हां, जाता कामा म्हणजे नये. तंत्रज्ञानाप्रमाणे आपल्याला ॲडजस्ट करायचं, असं नको व्हायला. असं नको आहे. गाभ्याला धक्का न हां, लावताच्या तितकं सुधारणा स्वीकारायचं ना. आवश्यक आहेत. पण त्याच्यामुळे आपण बघतो की इव्हेंटमध्ये फार मोठा मुद्दा तंत्रज्ञानामुळं इव्हेंटीकरण शक्य झालं. बरोबर. सोशल मीडियामुळं ते शक्य इव्हेंटीकरण झालं. शक्य झालं. आणि त्याला सगळे लोक पूर्णपणे नाही अलिप्त राहू शकत. एका विशिष्ट, मी म्हणतो ना, हा शेवटी तारतम्याचा मुद्दा आहे. बरोबर आहे. बरोबर. कुठलीही गोष्ट तिचा अतिरेक करता कामा नये, आणि कुठलीही महत्त्वाची गोष्ट जी उपयुक्त आहे त्याच्यापासून आपण फार बाजूला राहताही कामा नये. बरोबर. या गोष्टी आहेत. शेवटी सोयीचा मुद्दा असतो ना. सोयीचं. तंत्रज्ञान जर तुमच्या काही गोष्टी सुलभ करत असेल तर ते जरूर घेतलं पाहिजे. पण तंत्रज्ञान तुमच्या डोक्यावरती बसून, म्हणजे त्याला हिंदीत शब्द अलीकडच्या काळात हवी होणे म्हणतात त्याला, बरोबर आहे. तसं होत असेल तर नाही, ते थांबवलं पाहिजे की हे नाही चालायचं म्हणून. बरोबर. हा तो मुद्दा आहे. आता कीर्तनकार सुद्धा पूर्वी संतांनी सगळ्या समतेची भाषा शिकवलेली, पण आत्ताचे काही कीर्तनकार ही टोकदार भाषा वापरतात, द्वेषाची भाषा वापरतात, धर्माची भाषा वापरतात. मग वारीचं एकूण जर आपण बघितलं किंवा संतांची सगळी शिकवण बघितली तर संपूर्ण समतेची शिकवण आहे. तर हे जे काही बदल आहेत हे घातक आहेत समाजाला, अशी टोकदार भाषा वापरणं. कारण शेवट संतांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की ते जे शिकवतील ते अंतिम सत्य असं मानायची आपल्याकडं परंपरा आहे, प्रथा आहे. तर ही जी भाषा आहे ह्याच्यामुळं मूळ गाभ्याला, वारकरी संप्रदायाच्या शिकवणीला धक्का लागण्याची परिस्थिती निर्माण होती. कसं आहे की तुम्ही म्हटलं ते 100% होईल की वारकरी संतांनी, वारकरी संप्रदायानं नेहमीच समतेची शिकवण दिली आहे. मी कुठल्याही संताचा अभंग घ्या,
त्यात कुठेही तुम्हाला दुसऱ्यांचा द्वेष करा वगैरे वगैरे असं, हां अन्यायाचा प्रतिकार करा असं असेल, बरोबर आहे, अन्यायाचा प्रतिकार केलाच करायलाच पाहिजे ते. म्हणजे जसं तुकोबा म्हणतात नाठाळाची काठी, हो ते आहे ना. पण मग तो अन्याय करताना त्या वेळेला विशिष्ट जातीचा किंवा धर्माचा असं नाही ना त्याच्यामध्ये. नाही. त्याचं त्या व्यक्तीला बघून जे काय असेल ते केलं जातं किंवा मानलं जातं. म्हणून अशी अशी भाषा वापरणं किंवा असा द्वेष कीर्तनातनं शिकवणं वगैरे करणं हे योग्य बसणारच नाही ना त्या चौकटीमध्ये. बरोबर. ते बघा कुणी जर काही करत असेल तर त्याचा प्रश्न आहे. आणि त्याला परावृत्त करणं इतरांचं काम आहे या पद्धतीने, किंवा हे बसत नाही संप्रदायामध्ये. ते बरोबर. ज्यानं त्यानं आपापल्या परीने करावं असंच मी या बाबतीत म्हणू शकेन. दुसरं काय म्हणजे ते हे व्यासपीठ नव्हे. नाही हे म्हणजे उदाहरणार्थ कीर्तन हे राजकारणाचं व्यासपीठ नव्हे. नाही. बरोबर. कीर्तनातून प्रचार केला जाऊ नये हे मी नक्कीच सांगेन. बरोबर आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की जो कीर्तन करतो त्याला त्याची राजकीय मतं नसतात, असतात. त्यांनी राजकीय पक्षाचा प्रचार करू नये. जरूर मतं असावीत, जरूर प्रचार करावा, पण ते कीर्तनातून नव्हे. बरोबर आहे. कीर्तन नावाच्या माध्यमाचं काही एक पावित्र्य, काही एक गांभीर्य, त्याला सोलेनिटी म्हणतात इंग्रजीमध्ये, ते पाळलंच पाहिजे. बरोबर. असा तो मुद्दा आहे. वारीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांचा पहिल्यापासून होय. समावेश असतो, पण तरीसुद्धा साने गुरुजींना म्हणजे त्या काळात जे अस्पृश्य एका वर्गाला समजलं जायचं आणि त्यांना मंदिर प्रवेश नव्हता आणि साने गुरुजींना त्यासाठी उपोषण करावं लागलं. ते ऐतिहासिक उपोषण झालं. त्याला आता पुढच्या वर्षी जवळपास 80 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्या घटनेकडं, त्या सगळ्या ह्याच्याकडं तुम्ही कशा दृष्टिकोनातून बघता? 2-3 गोष्टी सांगतो. पहिल्यांदा आपल्याला हे काय नेमक्या प्रकारे हे सांगायला पाहिजे. गोष्ट अशी आहे की आपल्याकडे वर्णव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेनंतर त्याच्यातून निष्पन्न झालेली किंवा स्वतंत्रपणे निष्पन्न झालेली त्याच्याबद्दल संशोधक, अभ्यासक मतभेद त्यांचा असतो. ही आहे वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था, आणि ती पहिल्यापासून आहे. आणि समाजामध्ये कुठल्याही वेगवेगळ्या प्रकारची कामं करणारा एक वेगळे गट असतात. बरोबर. समूह असतात. मग ते समूह काही ठिकाणी वर्ग म्हणून पुढे येतात. बरोबर. आता विशेषतः युरोपियन याच्यामध्ये वातावरणामध्ये आपल्याला बघतो आपण की भांडवलदार वर्ग आहे, भांडवलदार वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, आणि त्यांच्यामध्ये संघर्ष. तो मार्क्सने कामगारांची जागृती केली, त्यांचंच राज्य असलं पाहिजे, मग त्यासाठी क्रांती केली पाहिजे वगैरे वगैरे या गोष्टी घडल्या. म्हणजे समाजामध्ये अशा प्रकारचे वर्ग असतात. आणि ते बेसिकली मार्क्सचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन काय आहे की समाजामध्ये एक व्यवस्था असते. कुठलाही समाज घ्या, कुठल्याही काळातला घ्या, कुठल्याही ठिकाणचा घ्या, कारण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट करता येत नाही आणि समाजाला सगळ्याच गोष्टींची आवश्यकता असते. बरोबर आहे. तर अशा वेळेला जी एक व्यवस्था निर्माण होते, त्या व्यवस्थेचा गैरफायदा घेणारे लोकसुद्धा जिथे असतात. सगळीकडेच असतात. व्यवस्थाच म्हणजे व्यवस्था म्हणूनच वाईट आहे असं नसतं, व्यवस्था म्हणूनच चांगली आहे केवळ असंही नसतं. तिथं ते लोक असतात, आणि ते लोक असे असतात की कुठल्याही व्यवस्थेत त्यांना टाकायचे त्याचा गैरफायदा घेणारच, असा मुद्दा आहे. तर हे स्ट्रक्चरल आहे हे सगळं. आणि ही जी विभागणी आहे समाजाची वेगवेगळ्या कर्मानुसार केलेली, ती अशी हॉरिझॉन्टल आहे. बरोबर. एका पातळीवरती आहेत. म्हणजे ते तसे एकमेकांची समान आहेत असं मुळात असलं पाहिजे, म्हणजे होतं. पण मग ज्या वेळेला त्यातले काही लोक गैरफायदा घेतात आणि मग ते दुसऱ्यांच्यावरती अन्याय करायला लागतात, आणि त्यासाठी म्हणजे त्यांना योग्य वाटणारा विचारसुद्धा मांडायला सुरुवात करतात, त्याला धर्माचंही सँक्शन घेतात. बरोबर. तर तसा प्रकार आपल्याकडं जातीच्या बाबतीत झाला. जातीव्यवस्था ही एक अर्थव्यवस्था आहे, हे आपल्या कम्युनिस्टांना देखील नीट कळलं नाही, मार्क्सच्या अभ्यासकांना. मी तुम्हाला सांगतो की कुठलीही जात घ्या, कुठलीही घ्या, तिचा एक विशिष्ट व्यवसाय असायचा. बिनव्यवसायाची जात आहे का कुठे? नाही. काही ना काही व्यवसाय त्या काळानुसार ठरलेला असायचा, आणि तो व्यवसाय त्यांनी करायचा, आणि त्यांनी दुसरा व्यवसाय करायचा नाही, अशा प्रकारचे निर्बंध त्या काळात पुढे घातले गेले. म्हणजे कदाचित सुरुवातीला तसं नसेल, मुळात भगवद्गीतेतले वगैरे त्या तपशिलात जात नाही मी. पण मग ज्या लोकांना असं वाटायला लागलं की याच्यात असणं आपल्याला सुरक्षितता मिळते, काही लोकांना प्रतिष्ठा मिळते वरच्या, आता खालच्या लोकांना प्रतिष्ठा मिळत नाही, परंतु सुरक्षितता म्हणजे कोणत्या अर्थाने की माझ्या व्यवसायावरती दुसरं कोणी अतिक्रमण नाही करणार, बरोबर, तो मीच करणार आहे हा व्यवसाय.
त्यामुळं मग मला म्हणजे बेकारीचा प्रश्न येत नाही व्यवस्थित अशा त्यातल्या काही गोष्टी होत्या त्यामुळं आणि त्याला धर्माचं सँक्शन मिळालं ना पुढं बरोबर आहे. त्यामुळं ती दृढमूल होत गेली आणि त्याच्यातनं जे मुळात स्ट्रक्चर जे फंक्शनल होतं सॉरी मगाशी मी तो चुकीचा शब्द वापरला एक्स्ट्रीमली सॉरी फंक्शनल जे होतं स्ट्रक्चरल नव्हे ते स्ट्रक्चरल केलं बरोबर म्हणजे जे ॲक्च्युली उभं होतं आडवं होतं ते उभं केलं बरोबर आहे. म्हणजे बाबासाहेब म्हणायचे ना की एक मतलब उंच इमारत आहे जणू काही मनोरा आहे आणि त्यातला वरच्या मधल्यातल्या माणसाला खालच्या वरती जायची निदान खालच्याला वर जायची सोय नाही सोय नाही. तर जे मुळात फक्त फंक्शनल होतं म्हणजे असं आडवं होतं ते पुढच्या काळामध्ये ते उभं झालं बरोबर आहे. आणि मग त्याच्यात धर्म असला त्याच्यातून पुढे अस्पृश्यता अशा प्रकारची निर्माण झाली. तर वारकरी संतांचं आणि पंथाचं वैशिष्ट्य काय माहिती आहे का की त्याने हा भेद नाही मांडला आणि त्याच्यामुळं परिणाम काय झाला की तुम्हाला कुठेही हे चित्र दिसणार नाही की वारकरी संप्रदायामध्ये 13व्या शतकात जेव्हा ज्ञानेश्वरांनी एक मांडणी केली तेव्हा सगळ्या जाती जमातीचे लोक तिथे आले सगळ्यांना अधिकार मिळाला आणि सगळे लोकांचा त्यातल्या आध्यात्मिक अधिकार इतका वरती गेला की ते रचना करायला लागले बरोबर अभंग रचायला लागले. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे चोखोबांचे कुटुंब घ्या ते अंत्यज मानलं गेलेलं कुटुंब होतं. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये चोखोबा त्यांची पत्नी सोयराबाई बहीण निर्मळा मुलगा कर्ममेळा मेवणा बंका हे सगळे कुटुंबीय लोक सगळेच्या सगळे कवी येतात. बरोबर आहे. असं तुम्हाला इतरत्र कुठे दिसेल का चित्र? नाही नाही कुठंच नाही दिसणार. हे कशामुळे निर्माण झालं हे त्यांना स्कोप कुणी दिला हा वारकरी संप्रदायाने दिला. बरोबर आहे. हे तर मान्य केलं पाहिजे. आता काही लोकांचं काय म्हणणं असतं नाही नाही ते फक्त दिंडीत असतं ते फक्त याच्यात असतं. आता वर्ण अभिमान विसरली जाती तुकोबांचा अभंग आहे पंढरीच्या याचं वर्णन करणारं वाळवंटात जे काही चालतं एकमेकाला लागती पायी रे म्हणजे ब्राह्मणसुद्धा तथाकथित खालच्या वर्णाच्या माणसाच्या मस्तकावरती पायावरती मस्तक ठेवतो कारण प्रत्येकाच्यात विठ्ठल रूप तो हां हे तुम्ही कसं नाकारू शकता. आता त्यांनी लौकिक व्यवहारात काय व्यवसाय करायचा हा वेगळ्या प्रकारचा मुद्दा आहे वेगळ्या प्रकारचा लक्षात घ्या. आणि त्याच्यावरती वारकरी संप्रदायाचं किंवा संतांचं कंट्रोल नाही आहे. ती एक प्रोसेस होऊन गेली समाजामध्ये ते आपण समजून घेतलं पाहिजे वेगळ्या पद्धतीने. त्याचे एक वेगळे नियम आहेत सोशल डायनॅमिक्स आहेत. अमके नेमकं का नाही केलं असं म्हणण्यामध्ये ते करण्याची त्यांच्याकडे क्षमताच नव्हती सामर्थ्य नव्हतं अधिकार नव्हता. बरोबर आहे. ते काय कोणी फतवा काढणार का की नाही उद्यापासून सगळ्यांनी असं होत नाही ना. नाही. किती दिवस लागले आपल्याला सुद्धा परिवर्तनाची प्रक्रिया आणि खूप मोठी. अजूनही चालतं ना ते अजूनही सगळं गेलं अशातला भाग नाही. त्यामुळं अशा पद्धतीने तुम्हाला विचार करणं द्या अन्यायकारक ठरेल. म्हणजे तुम्ही काल विपर्यास करता असं म्हणेन मी. आणि तिथं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण सांगतो. ही गोष्ट खरी आहे. तुम्ही म्हणाला साने गुरुजींचं खरी गोष्ट नाही की त्यांना प्रवेश नव्हता. आता त्यांना प्रवेश मिळवून देण्या इतकं सामर्थ्य सत्ता ही वारकरी संप्रदायाकडे होती का? नव्हतीच. तेवढी सत्ता नव्हतीच ना. धर्मशास्त्र वेगळा मुद्दा आहे राजसत्ता हा एक वेगळा मुद्दा आहे ती काय त्यांच्या हातामध्ये नव्हती. पण त्यांना जे करता येणं शक्य ते त्यांनी केलं ना हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तक्रार कधी करता येते की तिथं नाही बाबा आमच्या बरोबर नाही. आणि पुढचा मुद्दा ऐका ना तो जास्त इंटरेस्टिंग आहे. तुम्ही आत जाऊ देत नाही कारण तुमचं धर्मशास्त्र आड येतं तुमची देवळावरती मालकी कोणाची आड येतं पण बाहेर काहीच ठेवलं नाही. सगळ्यात मोठी क्रांतिकारक तुम्हाला गोष्ट सांगेन मी की चोखोबांचा मृत्यू झाला तेव्हा चोखोबांच्या अस्थी या नामदेवांनी पंढरपूरच्या देवळाच्या दारामध्ये पुरल्या. बरं. तिची समाधी तिथे आहे. बरोबर आहे. तुम्ही कल्पना करू शकता त्या काळातली कल्पना नाही आजच्या काळात सुद्धा तुम्हाला दिसतं वेगवेगळ्या जाती जमातींची वेगवेगळी स्मशानभूमी दहनभूमी दफनभूमी आहे. म्हणजे बाबा आढावांनी आमच्या एक गाव एक पानवठा चळवळ केली पण तरीसुद्धा एक गाव एक मसनवाटा तयार नव्हते लोक अजूनही काही नाही आहेत त्याचं वेगळंच असतं. त्या काळामध्ये तुम्ही सांगा नामदेवांनी ही गोष्ट केली त्यांना काही विरोध झाला नसा असं वाटतं तुम्हाला? झालाच असणार. निश्चितपणे काही लोक पुढे असतील की तुम्ही असं काय करता ते म्हणले असणार ते तुमचं आतमध्ये बघा सोहळं आम्ही इथं करणार आणि त्यांनी केलं. आणि नुसतंच केलं नाही लक्षात घ्या त्यांनी स्वतः आणि त्यांच्या कुटुंबियांनी तिथंच समाधी घेतली. म्हणजे तुम्हाला चोखोबा आणि नामदेवराय हे समोरासमोर दिसतात तिथे शेजारी दिसतात. बरोबर. चोखोबांची समाधी आहे नामदेव पाहिली आहे
बरोबर आहे. ही याच्यापेक्षा तुम्हाला त्या काळात आणखीन समतेची बाउंड्री तुम्ही कुठे नेणार, म्हणजे सीमारेषा कुठे ओलांडणार. बरोबर आहे. हे ज्या गोष्टी आहेत ना तुम्ही म्हणता त्या व्यावहारिक नव्हत्या. आणि तरीसुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की ज्यांनी तसा प्रयत्न केला, म्हणजे ते थोर लोक होते जाती मोडण्याचा, म्हणजे एक आंतरजातीय विवाह करणं वगैरे वगैरे, ते केलं त्यांनी, करून पाहिल्या. काय त्यांची पुढे अवस्था झाली, अहो त्यांच्याच पंथात जातीभेद निर्माण झाले पुढे. झाली. होत नाहीत आंतरजातीय विवाह एका धर्माच्या अंतर्गत, एका पंथाच्या अंतर्गत, अशी अवस्था आहे. कारण काय की ते त्या व्यवस्थेला, जी व्यवस्था मुख्यत्वे अर्थव्यवस्था आहे, अहो तुम्ही ज्या वेळेला एक लक्षात घ्या, आता हे खरं वेगळं चाललं आहे आपलं, पण त्याला इलाज नाही. तुम्ही मला प्रश्न उपस्थित केला. एक मुद्दा असा आहे की मगाशी जेव्हा अस्पृश्यतेचा प्रश्न आला, बरं का, एक दोन गोष्टी मुद्दाम सांगतो तुम्हाला, लोकांना हे कळलं पाहिजे, कारण हे कुणी सांगत नाही. महात्मा गांधींनी अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. मग घेतल्यानंतर मुद्दा कसा आला की लोक अस्पृश्यता पाळतात का, याच्या आधी आपल्याला चौकशी करायला पाहिजे. धर्माने सांगितलं असेल वगैरे, हा एक वेगळा मुद्दा झाला. पण धर्माने तरी काय सांगितलं असेल समजा, किंवा धर्माने सांगितलं लोकांनी काय ऐकलं केवळ, तर लोक म्हणले नाही. काही जाती अशा आहेत की ज्यांचा संबंध त्यांच्या व्यवसायाचा संबंध, व्यवसायाची विभागणी ना ती, काही अस्वच्छ गोष्टींच्याकडे जातो. म्हणजे उदाहरणार्थ आता जनावरं मरतात, मग त्यांची विल्हेवाट लावताना त्यांना फाडलं जातं. मग फाडल्यानंतर त्यांच्या त्वचेचा उपयोग केला जातो. ह्या सगळ्या गोष्टी आहेत की नाही. तर हे जनावरं फाडण्याची एक विशिष्ट शास्त्र आहे आणि ते काम करणारी एक विशिष्ट जात आहे. बरोबर होती म्हणजे त्या अर्थाने. तर हे ज्या वेळेला महात्मा गांधींना कळलं, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मग आपण असं का करू नये की या लोकांचे व्यवसाय वरच्या लोकांनी करायचे, त्याचा कथित ब्राह्मणांनी का करू नये ते काम. बरोबर आहे. आले ना गांधींचे पुढे ब्राह्मण काही सांगायला, आम्ही करतो म्हणून. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग ते आले आणि त्यांनी सुरुवात केली त्या पद्धतीने हे करायला. तर त्यातले एक अण्णासाहेब पटवर्धन, त्यांना कोकणचे गांधी म्हणतात, तर ते पुढे आले आणि त्यांनी ती कला शिकून घ्यायचं ठरवलं. जनावर ते फाडायची, त्याची त्वचा व्यवस्थित हे करायची वगैरे, ते शास्त्र असतं. म्हणजे फाडताना रक्ता नाही आलं पाहिजे इतक्या पद्धतीने ते त्वचा अशी उलगडायची वगैरे वगैरे. ते काही कोणाचंही काम नाही, एक ट्रेनिंग लागतं त्याला. तर ते गेले संबंधित लोकांच्याकडं त्या जातीच्या, आम्हाला हे शिकवा. तुमचं येड लागलं का, तुम्ही बामणं हे करायला लागल्यानंतर आम्ही काय करायचं. बरोबर आहे. हा मुद्दा समजून घ्या. ती मोडणं अवघड का होतं, कारण त्याला आर्थिक अधिष्ठान होतं. बरोबर. त्याचा कुठेतरी जगण्याशी संबंध लावलेला होता, हे एक कारण होतं. धर्माचं सँक्शन हा वेगळा मुद्दा. त्यामुळं ते मोडण्याचं काम हे ना राजसत्ता करू शकत होती, लक्षात घ्या, ना सर्वसामान्य लोक जे कुणी वारकरी असतील किंवा आणखीन कुठले असतील ते करू शकत नव्हते. ही शक्यता कधी निर्माण झाली बदलण्याची, नष्ट होण्याची, जेव्हा ब्रिटिशांनी नवीन अर्थव्यवस्था भारतामध्ये आणली, तेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली. नवीन व्यवसाय आणले की जे आधी नव्हतेच आपल्याकडं. बरोबर आहे. आता रेल्वे आणली. रेल्वे कुणी चालवायची, रेल्वेचे रूळ कुणी बांधायचे, काही नव्हतं ना तसं. काहीच नव्हतं. तथाकथित अस्पृश्य मंडळी पहिल्यांदा तुम्हाला सांगतो, त्यांना एक वरती जाण्याची संधी मिळाली. त्यामुळं रेल्वेच्या खात्यातील अगोदरच्या सगळ्या तुम्ही हे बघा, नोकऱ्या बघा, काही वर्ष या तथाकथित अस्पृश्य समाजाच्या लोकांनी पटकावलेल्या आहेत. कारण तिथं विचारायला नव्हतं कोणीच नव्हतं. ती अमक्याची जबाबदारी किंवा अमक्याचं काम असं ठरलेलं नव्हतं आणि ब्रिटिशांना नाही गरज होती. असा समाज बदलत असतो. ते केवळ कुणीतरी आयडिओलॉजीनी काहीतरी चार गोष्टी सांगितल्या, कुणावर तरी टीका केली, त्यांनी होत नाही त्या गोष्टी. म्हणून तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा त्या काळाच्या चौकटीत करता आलं पाहिजे, तुम्हाला त्या व्यवस्थेच्या चौकटीत करता आलं पाहिजे, किंवा ह्या व्यवस्थेमध्ये या काळात जास्तीत जास्त काय शक्य आहे ते यांनी केलं की नाही. बरोबर. ते केलं नसेल तर दोष द्या, पण ते केलं असेल तर मात्र दोष देता कामा नये, कारण त्याच्या पलीकडे जाणं कोणालाच शक्य नव्हतं. ही मटेरियल कंडिशन्स, म्हणजे मार्क्सच्या भाषेत सांगायचं म्हणजे, त्या महत्त्वाच्या ठरतात अशा वेळेला. हा माझा मुद्दा होता. तेच की साने गुरुजींनी जो पुढाकार घेतला, आता सांगतो तुम्हाला. मग साने गुरुजींनी पुढाकार घेतला, तो त्यांच्या लक्षात आलं की या ज्यांनी समतेचा संदेश दिला त्याच संतांच्या, म्हणजे त्याच वारकऱ्यांच्या दैवताच्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश नाही.
त्यांच्या अंतःकरणाला लागलं ते. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहिती का, तो फार महत्त्वाचा आहे, तिकडे लोक लक्ष वेधत नाहीत. साने गुरुजींचं म्हणणं असं होतं की आता आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे, कारण तोपर्यंत स्वातंत्र्य जाहीर झालं होतं आणि मिळणार हे ठरलं होतं, 100% प्रक्रिया सुरू झाली होती. मग आपल्याला स्वतंत्र भारतामध्ये अशा प्रकारची समाजव्यवस्था असणं, विषमतामूलक, अस्पृश्यता पाळणारी, हे योग्य नाही. स्वतंत्र भारतामध्ये समानताच असली पाहिजे. आत्तापर्यंत आपण काय म्हणत होतो की आमच्या हातात कुठे कायदे करण्याची सत्ता आहे, बरोबर. करू देत ब्रिटिशांना, किंवा ते नाहीच करणार, आपण काय करणार, असं निमित्त होतं. आता निमित्त राहिलं नाही. म्हणून जोपर्यंत आपल्यात समता येत नाही तोपर्यंत आपण स्वातंत्र्याच्या लायकीचेच नाही आहोत. बरोबर आहे. ही भूमिका साने गुरुजींनी मांडली आणि म्हणून त्यांनी स्वतःहून करायचं ठरवलं. ते उपोषण केलं वगैरे वगैरे. काही लोकांनी गांधींना त्यांच्याबद्दल भलतं सांगितलं. गांधीसुद्धा तयार नव्हते की ही स्टेज घेता कामा नाही आपण, पण नंतर गांधी नाही कळलं आणि शेवटी त्याला यश आलं. हा मुद्दा आहे. तर आता पुढचा मुद्दा सांगतो तुम्हाला. पुढे काय झालं बघा. पुढे साने गुरुजी हे समाजवादी पक्षाचे, हे तर सगळ्यांना मान्य आहे. साने गुरुजींच्या आयुष्यात महत्त्वाच्या ज्या काही घटना घडल्या, त्यांनी लहान मुलांसाठी साहित्य लिहिलं, त्यांनी थोडीशी कामगारांची चळवळ केली, ते तुरुंगात गेले, अनेक गोष्टी केल्या. त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात क्लायमॅक्सची घटना कोणती चरित्रातली? हीच ना, पंढरपूर. त्यांच्या अनुयायांनी समाजवादी पक्षातल्या या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. बरोबर आहे. म्हणजे कोणत्या, की ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे त्यांच्या चरित्रातली, महाराष्ट्राच्या इतिहासातली, म्हणून तो दिवस सेलिब्रेट केला पाहिजे, विठ्ठलाचा मुक्तिदिन म्हणून. नाही करत होते ते. नाही करत. त्यांना असं वाटलं की धर्म नको बाबा बाबा बाबा, आपण धर्मनिरपेक्ष आहोत, ही धर्माची गोष्ट आहे. अशा चुकीच्या समजुतीपोटी म्हणजे एकीकडे टीका करायची या विषमतेबद्दल वारकऱ्यांच्यावरती किंवा आणखी कोणावरती, पण मग आपली जी ड्युटी असते, त्यांनी खरं तर तो दिवस, त्या दिवशी एक दिंडी आणा किंवा आणू नका, पण निदान पंढरपूरला जाऊन करायचं की नाही साजरा. या दिवशी गुरुजींचं उपोषण सुटलं, मान्य केलं बडव्यांनी सुद्धा, प्रवेश आम्ही सेलिब्रेट करत नव्हते. त्याला आत्ता काही वर्षांपूर्वी 50 वर्षे पूर्ण झाली तेव्हा मी पुढाकार घेतला होता. मी तुम्हाला सांगतो, त्या लोकांना पटवून सांगितलं की बाबा रे असं करू नका. लिखाण केलं, पुस्तक लिहिलं, म्हणजे मासिकातून छापलं आणि आमचे तनपुरे महाराज त्यांना विनंती केली आणि यांची रुजवत घालून दिली समाजवादी लोकांची, की इथे उपोषण केलं तर गुरुजींनी, तर इथं काहीतरी स्मारक करा त्या उपोषणाचं. बरोबर. मग ते उभं राहिलं. आता ह्याला कोण जबाबदार आहे? लोकच जबाबदार आहेत. नाही, लोक नाही, ही धुरीण मंडळी की ज्यांना सामाजिक सोशल डायनामिक्स कळलंच नाही आहे. धर्माबद्दलच्या चुकीच्या कल्पना, समाजाबद्दलच्या चुकीच्या कल्पना, फक्त आपल्या एका वेगळ्या आयव्हरी टॉवरमध्ये कल्पना करत राहायचं. बरोबर आहे. असं चालूच नाही. हा मुद्दा आहे. नामदेवांनी सुद्धा हे सगळं जी समता आहे, म्हणजे सर्व समाज हा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये एकत्र आणण्याचा प्रचंड प्रयत्न केला आणि नंतर मग नामदेवाची पायरीसुद्धा निर्माण करण्याची कल्पना त्यांनी स्वतःच मांडली. तर त्या नामदेवाच्या पायरीचा काय इतिहास आहे आणि ती कल्पना सुचली कशी? त्यांचा अभंग आहे, तो फार महत्त्वाचा आहे आणि तो अभंग त्यांनी प्रत्यक्षात आणला. हे पहा, आपण देवा जातो ना देवळात, तेव्हा पायरी चढतो आपण. बरोबर. पायरीवर आपण पाय देतो. तर त्यांचा अभंग असा आहे की नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, दगड, नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे, संत पाय हिरे देतीवरी. संत हे हिरे आहेत आमच्यासाठी आणि त्या आम्ही दगड आहोत, आमच्यावरती ते, म्हणजे त्या दगडावरती ते पाय ठेवतात, म्हणजे ते आमचं भाग्य आहे. अशी फार उदात्त कल्पना नामदेवांची आहे. आणि लक्षात घ्या, वारकरी संप्रदायामध्ये संत या व्यक्तीला देवापेक्षाही अधिक स्थान आहे. बरं. संतांचं महत्त्व प्रचंड, देवापेक्षाही अधिक आहे. म्हणजे परत तुकाराम महाराजांनाच मी कोट करेल की करिता देवार्चन, तुम्ही देवपूजा करताय घरात नेहमीसारखी, त्या तामणामध्ये ठेवतात देव, टाक काय असतील ते पाणी टाकतात वगैरे वगैरे. नंतर करिता देवार्चन, घरा आले संतजन, आणि त्याच वेळेला संत आले तुमच्या घरात, काय करावं? देव सारावे परते, संत पूजा व्यारते. सस्पेंड करा, थांबवा पूजा आणि आधी संतांचं स्वागत करा. बरोबर आहे. एवढं संतांचं महत्त्व आहे.
हे नामदेवराय उगीच म्हणत नाही. संत ही संकल्पना महाराष्ट्रात निर्माण झालेली संकल्पना आहे. बरोबर, जगात तशी नाही, भारतात, जगात तर सोड, जगात असल्याचं काहीच कारण नाही, पण भारतात सुद्धा नाही. पहिल्यांदा महाराष्ट्रात संत म्हणजे काय याची पहिल्यांदा व्याख्या निर्माण झाली. ती मुक्ताबाईंनी केली. ताटीच्या अभंग आहेत ना, त्यात ते ज्ञानेश्वरांना सांगायला लागले की तुम्ही जे बसलाय आतमध्ये दार लावून लोकांच्यावरती रुसून रुष्ट होऊन रागावून, ते योग्य नाही, कारण तुम्ही संत आहात. आणि संतांनी असं करायचं नसतं. संतांनी लोकांच्यात असं जायचं असतं, लोकांची सुखदुःख समजून घ्यायची असतात, लोकांनी त्रास दिला तर तो सहन करायचा असतो. राग हे- लोभापासून हो, बाजूला हे जायचं. संतांचं वैशिष्ट्य आहे. हे लक्षण पहिल्यांदा मुक्ताबाईंनी सांगितलं, ते ज्ञानेश्वरांना मान्य झालं, आणि मग ज्ञानेश्वर बाहेर आले आणि त्यांनी त्या पद्धतीने समाजात वावरायला सुरुवात केली. तर हे संतांचं महत्त्व आहे. म्हणजे जसं, म्हणजे आता नामदेवराय संत नव्हते का, पण ते म्हणतात की नाही नाही नाही, मी नाही संत, मी पायरीचा चिरा आहे. तुकोबारायला लोक संत म्हणायला लागले त्यांच्या आयुष्यात. तर ते देवाला उद्देशून म्हटले, अरे लोक मला संत म्हणायला लागलेले आहेत, मी नाही संत. इतरांचं तर सोडाच, जे संत नाहीत त्यांना जर कोणी संत म्हणायला लागलं ना, तर तुकाराम महाराज म्हणतात की करीसिते देवा करी माझे सुखे, परी मी त्यासी मुखे न म्हणे संत. अशा लोकांना मी संत म्हणणारच नाही. इतरांचं झालं, तुम्हाला म्हणतात त्याचं काय? मग महाराज म्हणतात की संत दासांचे आम्ही दास, संत पदवी नको आम्हास. बरं, एवढं संतांचं महत्त्व आहे. म्हणून नामदेवराय म्हणतात की मी पायरीचा चिरा आहे. म्हणजे नामदेव महाराज सुद्धा स्वतःला संत नाही समजत म्हणून नाही. घेत, नाही म्हणून घेत. मी हे केवढं मोठेपण आहे. म्हणून त्यांनी ते पत्करलं की बाबा मी येतोच. त्या संतांची चरणधुळी, अर्थात लोकांना तेवढं समजतं, म्हणून लोक जाताना त्या पायरीवर पाय नाही ठेवत, नाही ठेवत. दर्शन घेतात आणि पुढे पुढे जातात. जातात, पुढे जातात, पुढे जातात. कारण आपण संत नाही आहोत हे जर स्वतः नामदेव म्हणतायत किंवा तुकोबा म्हणतात, तर तुमच्या आमच्या अशी गोष्टच काय राहिली. खरंय खरं. पण हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे की देव आणि संत, आम्ही प्रसंगी देवाला बाजूला ठेवू, संत महत्त्वाचे आहेत आमच्यासाठी. पंढरपूरला जी विठ्ठलाची मूर्ती हो, आहे हो, त्याच्या संदर्भात अनेक आख्यायिका आहेत, अनेक गोष्टी आहेत. हं, हं, तर विजयनगरचा जो राजा होता कृष्णदेवराय, तो सुद्धा विठ्ठलाचा भक्त होता. हं. आता आपल्या भागात असं सांगितलं जातं की त्यानं त्याच्या भक्तीसाठी इथनं मूर्ती तिकडं नेल्या, हो. आणि तिकडचे लोक असं सांगतात की मोठं आक्रमण होणार होतं मोगलांचं किंवा तत्कालीन बरोबर. विरोधकांचं त्यांच्या, आणि त्यावेळेस तिथल्या मूर्ती आणून इकडं ठेवल्या. हो, हो. ही दुसरी शक्यता, म्हणजे भक्त होत असतो. हां, कर्नाटकातले राजे होते ना विठ्ठलचे होते. ॲक्च्युली काय माहिती का, विठ्ठल हे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र ह्या तिन्ही प्रांताचं सामुदायिक दैवत आहे. बरोबर आहे. आणि पुढे तमिळनाडू सुद्धा गेलेले आहे. गेलेले, उत्तर असं प्रदेशमध्ये तुम्हाला गेलेले. ते तर वेगळंच, ते नंतर. नंतर पण प्रत्यक्ष त्या काळात, म्हणजे ज्ञानेश्वर, नामदेव वगैरे त्यांच्या अगोदरच्या नंतरच्या काळातसुद्धा ते असं कॉमन दैवत आहे. किंबहुना त्या काळात महाराष्ट्र, कर्नाटक अशा सीमा नव्हत्याच. नव्हत्या. म्हणजे सगळं फ्लेक्झिबल होतं. म्हणजे विठ्ठलांच्या शिंद्यांनी सांगितलं ना, काय सांगितलेलं फार इंटरेस्टिंग आहे की ज्याला आज आपण उत्तर कर्नाटक म्हणतो, बरं का, दक्षिण महाराष्ट्र म्हणतो ज्याला, तो एकेकाळी उत्तर कर्नाटक होता. बरं, पण पुढे मराठ्यांचं वर्चस्व वाढलं, भाषेने वाढलं, सत्तेने वाढलं, त्यामुळं कर्नाटकाच्या सीमा खाली खाली जात गेल्या. असं एक मत आहे. मुद्दा त्यातला एवढाच की देवाणघेवाण होती, बरोबर आहे. सुविरिका होत्या. हे आत्ता सीमाप्रश्नामुळं लोकांची मतं एकमेकांच्याबद्दल कलुषित झालीत. पण अदरवाईज हा सगळ्यांना समान असणारा देव आहे, सामायिक असणारा देव आहे, हा त्यातला मुद्दा होता. त्यामुळं तिकडच्या दिंड्या तेव्हाही यायच्या, आत्ताही येतात, आत्ताही येतात. काय ते पटलंच नाही. तर ही गोष्ट अगदीच खरी आहे की त्या काळामध्ये कसं झालं की पहिल्यांदा बघा, अल्लाउद्दीन खिल्जीने आक्रमण केलं, महाराष्ट्र जिंकला, पुढे लगेच तिकडे होयसळपर्यंत कर्नाटक जिंकून टाकला, खिल्जीचं राज्य लगेच गेलं. तिथे नंतर आपला मोहम्मद तगलक, त्याचं राज्य आलं, त्यांनी जिंकला हा प्रदेश. त्याच्यानंतर पुढे काय झालं, तगलक घराण्याचं चालू असतानाच बहमनी राज्य निर्माण झालं, दक्षिणेतल्या मुसलमानांचं असं म्हणायचं आपण गडीवर. बरोबर. हे सगळे उत्तरातले होते आलेले. आणि त्याच्यानंतर त्या राज्याचे तुकडे पडले 5, त्यातनं 5 शाह्या निर्माण झाल्या. अहमदनगरची निजामशाही, इकडे आदिलशाही विजयपूरला असते, गोळकोंडाला कुतुबशाही असते, वराडला बेलशाही असते, वगैरे अशा 5 शाह्या निर्माण झाल्या. तर बहमनी राज्य असताना तिकडे कृष्णदेवराय होता, पण महाराष्ट्रात त्याची सत्ता नव्हती ना. नव्हती.
मग त्यावेळेला हे अगदी शक्य आहे की हे बा मूर्तींची तोडफोड करणं हा तर इस्लामचा भागच आहे, काय नाकारण्यात मतलब नाही, ही खरीच गोष्ट आहे, त्याच्यात काय विशेष आहे. तर ही अगदी शक्यता आहे की त्या काळात कोणाचं तरी आक्रमण होण्याची किंवा इकडे काहीतरी ठरतं आहे बाबा हा मंदिर हे पाडायचं, मूर्ती फोडायची, अशी कुणकुण त्याला लागलेली असणार किंवा इथल्या लोकांनी जाऊन सांगितलं असणार. म्हणून तो इथे आल्यानंतर सुरक्षित ठिकाणी घेऊन गेला. कारण त्याच बहामनी राज्याचा अंमल असतानाच विजयनगरचं राज्य निर्माण झालं. बरोबर. हरिहर आणि बुक्क यांचे पूर्वज कृष्णदेवरायाचे त्यांनी ते निर्माण केलं. म्हणजे एकमेव हिंदू राज्य आहे तिथे, बाकी सगळ्या बाजूनी इस्लामचं राज्य आहे. हे अगदी शक्य आहे. मग ज्या वेळेला हळूहळू परिस्थिती निवळली आणि लक्षात आलं महाराष्ट्रातल्या पण लोकांच्या की आता काय शक्यता कमी आहे, काही कारण असं मधल्या काळात मुसलमान राज्यकर्ते सहिष्णू झाले असतील, ही आपण शक्यता नाकारायची नाही, किंवा तेवढी शक्ती त्याच्यात राहिली नसेल की एवढ्या बहुसंख्य हिंदूंना त्यांच्या मुख्य दैवताचं हे करावं आपण आणि त्यांचा रोष ओढून घ्यावा. काही कारणामुळे म्हणा आता काय शक्यता कमी आहे. म्हणून मग ते तिकडे जाऊन त्यांनी आता बाबा आमचा देव आम्हाला परत द्या अशी शक्यता आहे. त्यामुळं त्याच्यात काही आपल्याला आश्चर्य वाटायचं कारण नाही. हा पर्याय आपण केव्हाही शक्यतेच्या कुटीतला मानू शकतो असा. आता वारी येते आणि आषाढी एकादशी दिवशी त्याचा वारीचा समारोप होतो आणि विठ्ठलाचं दर्शन किंवा अगदी कळस दर्शन घेऊन वारकरी परत येतो. तर पूर्वीच्या काळी कधी मोगलांनी किंवा औरंगजेबांनी त्या आषाढी एकादशीचा उत्सव एवढाच मोठ्या प्रमाणात होत होता का आणि त्याला काही त्रास वगैरे दिला हे होता? तशा प्रकारचे पुरावे अगोदरच्या काळात उपलब्ध नाहीत. बरोबर. आणि त्याचं कारण असं की सगळ्या गोष्टी नोंदून ठेवायची आपल्याकडे पद्धत नव्हती. तो वेगळा मुद्दा. पण मगाशी मी तुम्हाला आपल्या मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं ना किस्सा, म्हणजे पालखी कशी निर्माण झाली नारायण महाराजांनी. तर त्या काळात नारायण महाराजांनी पत्र दिलेली आहेत छत्रपती राजाराम महाराजांना. बरं. नंतर त्यांच्या नाही शाहू महाराजांच्या काळात शांतता होती. त्यांच्या मंत्र्यांना वगैरे वगैरे की पंढरीच्या वाटेला असताना आम्हाला उपसर्ग होतो तेव्हा तुम्ही संरक्षण द्यावं, त्यांचा बंदोबस्त करावा. बरं. असे जे कुणी त्रास देणारे लोक असतील. आणि ताबडतोब यांनी ऑर्डर काढलेली आहे राजाराम महाराजांनी, रामचंद्रपंत अमात्यांनी, की तिकडं तुम्ही तो बंदोबस्त पुरवा आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना वारीसाठी योग्य ते जातील सुरक्षित अशी व्यवस्था करा. हा मुद्दा आहे. आणि नॉट ओन्ली दॅट, देवी देवस्थानच्याकडे जे याद्या आहेत पालखीच्या बरोबर काय काय असतं सामान, म्हणजे आता ज्ञानेश्वरीच्या पोथ्या, तुकाराम महाराजांच्या अभंगांची हस्तलिखितं, तंबू, बरोबर, हे तर असणारच ना, पादुका, पालखी, तलवारीचं कारण असते की यादी आहे का तुला लागतेच ना, कारण काही सांगता येत नाही कुठून कोण येईल ते, असा मुद्दा आहे. त्याच्यामुळं हे आहे. मग पूर्वीच्या काळात सुद्धा आषाढीला एवढाच लोकांचा समूह पंढरपुरात जमायचा का? नाही, हे त्या काळच्या लोकसंख्येच्या तुलनेत पाहिलं तर एवढाच म्हणता येईल. हां, आपण प्रपोर्शनच बघतो ना. बरोबर आहे. त्या काळात किती लोक होते, किती टक्के जात होते, मग आजच्या काळात किती लोक आहेत, किती टक्के जातात, ती टक्केवारी काढली तर तुम्हाला ती जुळती. कदाचित आता वाढले असतील, आता खूप, कारण साधनं जास्त झाली. पूर्वीच्या काळात दळणवळणाची साधनं कमी होती, पायी जायचे, घोड्यावर जायचे लोक. आत्ता आपण व्यवस्था करू शकतो जाण्याची, त्याच्यामुळं वाढतच चाललेली आहे. आणि त्यावेळी त्या काळात लक्षणीय म्हणूयात आपण, कारण अख्ख्या महाराष्ट्रातनं, लक्षात घ्या, खेडेपाड्यातनं, म्हणजे महाराष्ट्राचे जे विभाग आज आपण म्हणतो ना, उदाहरणार्थ पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आहे ना, नंतर काय म्हणूयात त्याला उत्तर महाराष्ट्र, बरोबर आहे ना, नंतर कोकण, एवढे सगळे लोक, गोवासुद्धा, बरोबर, ह्या सगळ्या ठिकाणचे लोक पंढरपूरला येतात. त्यामुळे पंढरपूरमध्ये तुम्हाला एक मिनी महाराष्ट्र दिसतो. महाराष्ट्र दर्शन जर तुम्हाला इतरत्र न फिरता घ्यायचं असेल तर तुम्ही पंढरपूरला आषाढीच्या वेळेला जा. बरोबर, तुम्हाला सगळ्या ठिकाणचे लोक सगळ्या दिशांनी आलेले तिथे दिसतील. त्यांच्या बोलीभाषा बोलणारे आपापसात, पण कीर्तनात जेव्हा उभे राहतील तेव्हा प्रमाण मराठी बोलणारे. बरोबर आहे. संतांच्या वाङ्मयामुळं महाराष्ट्रामध्ये प्रमाण मराठी भाषा निर्माण झाली, असं आहे. किंवा वारकऱ्यांच्या पंथामुळे सुद्धा आत्ता ती टिकली, म्हणजे लोकांना जी काळजी आहे. लोकांना काय झालं माहिती आहे का, ते प्रमाण भाषा ही कल्पना लोकांच्या गळी पडत नाही, बरोबर, उतरत नाही. तिथंही त्यांना जातीचा वास येतो आणि त्यांना वाटतं की प्रमाण भाषा म्हणजे कोकणस्थानची भाषा. असं अजिबात नाही.
खरं श्रावण भाषा म्हणजे संतांची भाषा आहे. संतांची भाषा आहे ती. आषाढीला वारीचा समारोप होतो, ते दृश्य किंवा त्याचा अनुभव तुम्ही घेतलाय का? तो अनुभव कसा असतो? म्हणजे काय बरं, मी वारकरीच आहे. गेले काही वर्ष मला माझ्या बाकीच्या कामामुळं वारीत वगैरे दिंडीत जाता येत नाही, पण शक्य होईल तो मी पंढरपूरला एकादशीला जातो. मग तो जो माहोल असतो त्याचं काही वर्णन नाही करता त्याचं वर्णन नाव आता तुम्ही संतांचे अभंगच वाचा नाव, मग तुमच्या लक्षात येईल. त्याच्यापेक्षा मी अधिक काय करणार वर्णन. प्रचंड प्रमाणामध्ये त्यांनी इतकं सगळं, आणि सगळ्या संतांनी, ज्ञानोबा, नामदेवराय, चोखोबा, एकनाथ महाराज, गोरा कुंभार, सगळी मंडळींनी संतांच्या त्या पंढरीचं वर्णन केलेलं आहे सगळ्यांनी. हे सगळ्या संतांमध्ये हे वैशिष्ट्य आहे की काही थीम्स, जसं संतांचं वर्णन, सगळे संत संतांचं वर्णन करतात. बरोबर आहे. आणि आपण संत नाही म्हणून सांगतात. हो हो, हे वैशिष्ट्यच आहे. सगळे संत पंढरीच्या वारीचं वर्णन करतात. अगोदरची स्थिती काय, नंतरची स्थिती काय. तुकाराम महाराजांचं ते प्रकरणच आहे फार मोठं, की अगोदरची स्थिती काय, की काही एकादशी आषाढी आहे, कधी आषाढी एकादशी येते, मग प्रत्यक्ष जातानाचा अनुभव वाट चालताना, गेल्यानंतरचं कसं आहे, आणि तिथून दर्शन घेऊन परत येतानाच सुद्धा सगळ्या हुरहुर कशी वाटते, सगळ्या प्रकारचे अनुभव तुम्हाला संत साहित्यातून मिळतील. आषाढी वारीवर आपण बोललो आणि आता आपण समारोप करू ह्या भागाचा सुद्धा. कारण आषाढी वारीवरचं जे तुमचा अभ्यास आहे, तुम्ही स्वतः कीर्तनकार होता, तुम्ही वारीत कीर्तनसुद्धा केलेलं आहे, त्यामुळे तुमच्याकडून वारी समजून घेताना आम्हाला एक आनंद झाला. आणि महाराष्ट्राला सुद्धा वारीची एक वेगवेगळी अंग तुमच्याकडून आम्हाला समजली. आता प्रेक्षकांनासुद्धा आरसपानीच्या माध्यमातून ती समजतील. आपण अतिशय उत्तम सगळी माहिती दिली आणि आरसपानीच्या ह्या भागामध्ये चर्चा केली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभारी आहे. मी सुद्धा आरसपानी आणि आपण स्वतः या दोघांचेही, आणि अर्थात हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानतो. धन्यवाद. येस, धन्यवाद.